नमस्कार, रामराम सगळ्यांना. आणि आज दर्शला सुट्टी आहे, सचिनला पण सुट्टी आहे, तर बाहेर चाललोय. तर चला, पाऊस पडलाय, दुबईने बरेचसे कांड केले, मस्कतला पण आता भोगावे लागलेत ते. तर अनैसर्गिकरित्या पाऊस पडलेला इकडं पण थोडी नाही, सगळी जास्तच झाली नुकसानी पण इकडं. तर बघूया कुठं पाणी आहे काय. तसं पण असेल कारण पाऊस भयानक पडलेला, पण गरमी पण एवढी पडते की पाणी थोडा जिरेल पण. तर निघतोय, दोघं जण तिकडे शूज वगैरे घालतायत. मी बोलो की मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. दर्श, शूज घातलेस तुझे? तू तर काही चष्मा बिष्मा लावून दिसते किती. नशीब माहिती का येतं काउंटिंग मराठीमध्ये माझ्या दर्शला 2 3 4. हा ओके, घे चल. चहा बरोबर खायला संध्याकाळी भूक लागली ना, दुपारी नाही जाऊ शकत कारण भयानक गरमी आहे. चला. सिग्नल सोडला, डब्बा फुटला, संध्याकाळ सुरू झाली. चंद्रमामा इकडे सूर्यमामा गावाला जातील. फर्क एकदम शांत आहे आता. आमचा निजवाचा फर्क आहे, कोण बोलेल. आणि हा इकडे आहे निझूम, निजवा, लुलू, राउंड अबाउट, घुमिंग. इकडे पण एक केला रोड. इकडे 2-3 मार्केट आहेत, 2 4 5 मार्केट आहेत, 4 सगळे चालले शॉपिंगला. पोलीस बघित होता आपल्याकडं. त्याला असं वाटलं की तो मोबाईल पकडलायस. अच्छा, पोलीस आहे, पोलीस, मस्कत पोलीस. आईकडे मलमाट आहे. अरे काय ऑफर लागली की काय रे? अरे हो, गाड्या बघ ना त्या साईडनी, कारण सिंगल आहे त्याच्या जाणारे इकडे येणारे इथनच. तो बघताय त्याच्याकडे सचिननी घेतलाय की काय मोबाईल, तो एकदम टाक लावून ते बघित होते. नंतर नाही मी कारण अलाउड नाही, तसं पंचिंग केलं नसते बरोबर सचिनला. गरमीत नाही कोण इकडे फिरू शकत नाही. हा इकडे येतं फ्लॉवर मार्केट, स्वस्त आणि मस्त बरं आहे. त्याच्यानंतर पुढेच 2 मिनिटाच्या काही 1 मिनिटाच्या अंतरावर पण नाही, लगेच ड्रीम डिस्काउंट येतो. हा फ्लॉवर मार्केट, कंस्ट्रक्शन पण चालू आहे इथं नवीन. ही त्या पाठीमागे उलटी लावली. हा ड्रीम डिस्काउंट सेंटर, 1 रिअलचं मार्केट. युनिव्हर्सिटी आहे का रे? आपली रोड ट्रिप होत आहे मस्त एकदम मस्त. झाड हा स्टेडियम आहे ना, हा थंडगारच वाटतंय. नाही आतमध्ये पण गाडी लावलेलीच ना त्याच्यामुळे. आता पाऊस पडला म्हणून जरा थोडी अशी हिरवळ वाटतंय, नाहीतर मग बुक्क असतं एकदम पावसामुळे. बघा हा एकदा बांधकाम केलेला, आता परत हा कोसळलाय. पूर्ण ही नदीच गेली आहे, त्याला काहीच नाही करू शकत आहे. बघा बांधकाम म्हणजे नदीचा रस्ता जो तो हा बनवलेला दिसते, सगळं डांबरीकरण केलेला. आणि हा इकडे पाठी पण पूर्ण खराब रोड पूर्ण, म्हणजे तिथून इथपर्यंत हा सगळा बिनकामाचा झालाय. मोकरा शुगल फी हो गए पाठाचा. हाँ तो बस कला सो कलाम ताल बुकरा अदा शुगल फी अंकल बाद अदा शिल फुलूस अदा 3 इंडेज बराबर ना. अदा 9 o'clock का 9 o'clock ओके. माफी सुबह अदा 9 o'clock ओके शामी. शुक्रान. गाड्याने ठोकला, पाण्याने गेले काय माहिती. गाडीचा नंबर बघा 6000. वा 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 वा, काय नजारा आहे ना.
डॅमेज झाले, सगळीकडेच झालंय. हा नवीन सगळं काम चालू आहे. इकडे पण गेलाय. सगळे डिवायडर मला वाटतं ठोकलेले आहेत की काय. ओ तेरे, हा तर पुराच गेलाय. थांब सांभाळून घ्या. चल चल पटकन त्याच्या पाठना. हा पूर्णच गेला. हा काय भयानकच आहे. हा पाणी जाम रस्त्याची खराबी झाली. हा पूर्ण गेला म्हणजे हा आणखीन पाऊस पडला तर साफ जाणार आहे. पाणी तिकडनं येतंय, तिथून सुरुवात झाली आहे. अरे बरोबर आहे, कशाला गाड्याला होते. नको राहू दे. मध्ये बसले. दर्शला रेडी आहेत ते बायटिंग करायला. दर्शला रेडी आहेत ते बायटिंग करायला. का नको लगेच दाखवतो. चल आम्ही पुढे चालतो. चल दर्श, चल चल चल. मजा येते. सावकाश चल. हा एका साईडने येते सचिन, वरून पाणी येत आहे. चल चल पप्पा सोबत चल. पप्पा सोबत चल. टेंट खुर्च्या टाकून बसली असतील आता सगळेजण. पाण्याचा आनंद आहे. इकडनं वरनं येते होलाचा पाणी. तिकडनं कमी झालं असं मला वाटतं. ह्या साईडनं येत असेल. दर्श दर्श कम. ये चल इकडे. इथं जायचं दर्शू पाण्यात. इकडे बघ.
अचानक पाऊस पडला होता, त्याच्यामुळे इकडे पाणी आलं होतं. मी म्हटलं की मस्कतला सगळीकडे सेम ठिकाणी पाऊस पडत नाही, कधीतरी पाऊस पडतो, त्याच्यामुळे पाण्याची आनंद म्हणजे वेगळाच असतो. आता ही नदी पूर्ण भरलेली नाही, एका साईडने पाणी येत होतं. मग समजलं नाही की कुठून येते पाणी, होळाचं आहे की काय. बरीचशी लोक तिथे गाड्या लावून बसलेली. दर्शला एका उंबानी फॅमिलीने चिप्स आणि केक दिला होता, तर तोच बसून खात होता. मी मात्र पाण्यात इकडे तिकडे फिरत होते. सचिन पण पाण्यात नव्हते आलेले, कारण आम्ही अचानक निघालेलो. म्हटलं पाऊस पडले तर बघूया कुठं पाणी आहे. तर इथे या नदीला होता थोडा पाणी बऱ्यापैकी, आणि इथं पाणी म्हणजे मोठी गोष्ट आहे. आपल्याला गावाला नदीला कधीही पाणी मिळतो, ही तर तसं नाही आहे. पाणी एक वेगळीच गोष्ट आहे, नशीबवाण्यासारखी म्हणू शकता. त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी पाण्यात खेळ, कारण बरीच रात्र झाली अशी तुम्हाला वाटत असेल उजेड आहे, पण ही संध्याकाळचे 7 वाजले होते. नंतर मग म्हटलं नाही निघूया, कारण रोड पण इतका खराब झालेला, सगळे डिवायडर तुटले होते ह्या पाण्यामुळे. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा असतो की ते सगळे डिवायडर प्लस रोड पूर्णपणे गेले होते कामातून, काहीच नव्हतं. म्हटलं चला निघूया, संध्याकाळ पूर्ण रात्र काळोख पडायच्या आधी. त्याच्यामुळे मी निदर्श नंतर चला परतीचा प्रवास आम्ही चालू केला.